नमस्कार, मी शेफ स्वानंद जोशी. फूड लाईफ टिप्स आनंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज एक झणझणीत रेसिपी दाखवणार आहे. आज खानदेशी म्हणा किंवा मराठवाडी रेसिपी आपण करणार आहोत. आज आपण करणार आहोत पोंगळ्यांची आमटी किंवा याला पोंगळ पातोडी असं पण म्हणतात. खूप प्रसिद्ध प्रकार आहे तिकडचा. ज्या वेळेला घरात काही भाज्या नसतात किंवा काहीतरी झणझणीत खायची इच्छा होते त्यावेळेला तुम्ही हा पदार्थ नक्की करून बघू शकता. एक छान ऑप्शन आहे हा भाजीसाठी किंवा जेव्हा घरात काही नसतात भाज्या त्यावेळी करण्यासाठी. चला करायची सुरुवात. पोंगळ पातोडी किंवा पोंगळीची आमटी करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला आता वाटण तयार करून घ्यायचंय. त्या वाटणासाठी ना इथे आपल्याला कांदा आणि खोबरं असं चुलीमध्ये भाजून घ्यायचं असतं. तर सकाळी 7 वाजता जेव्हा चूल माझ्या घरी पेटवली होती तेव्हाच मी एक अर्ध्या खोबऱ्याची वाटी आणि 2 कांदे असं फोडून भाजायला घातलं होतं. त्यावेळेला मला शूट नाही करता आलं, पण मी इथे तुम्हाला दाखवतो. या अशा प्रकारे मी छान भाजून घेतलेत कांदे आणि हे जे खोबरं आहे ते. आता हे आपल्याला थोडंसं चिरून घ्यायचंय, याचे तुकडे करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता इथे छान खमंग भाजलं गेलंय खोबरं आपलं जे आहे ते. आणि सोबतच हे जे कांदे घेतले ते पण मी थोडेसे चिरून घेणार आहे. इथे आता हे जे कांदा खोबरं आहे ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. याचं वाटण तयार करायचं आहे आपल्याला. त्याच्यासोबत इथे मी 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतले, ते आपण ह्यामध्ये घालूया. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या आपण घालूया. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. लसूण थोडा जास्त घ्यायचा ह्याला. आणि 1 वाटी भरून चिरलेली कोथिंबीर घेतली. आता मी हे मिक्सरवरती वाटून घेणार आहे. जितकं बारीक आणि छान वाटता येईल तितकं वाटून घ्यायचंय. आणि शक्यतो वाटत असताना आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. आपलं हे जे पातोड्यांचं वाटण आहे ते छान वाटून घेतलंय गंध असं बारीक. आता ह्यातलं 2 चमचे मी ह्या बाउलमध्ये काढून घेणार आहे वाटण. कशासाठी? तर आपण ज्या पोंगळ्या करणार आहोत त्याला लावण्यासाठी हाच मसाला वापरायचा असतो. तर ह्यातलं 2 चमचे वाटण काढून घेणार आहे. आणि हे जे उरलेलं वाटण आहे ते आपल्याला रश्श्यासाठी वापरायचं आहे. तर आत्ता आधी मी हे बाजूला ठेवतो आणि ह्या वाटणामध्ये ना अगदी चिमूटभर मीठ घालणार आहे, म्हणजे ह्याच्या पोंगळ्यांचा मसाला आहे त्याला चव येईल. हलकसं ढवळून घेऊया. मीठ छान मिक्स करून घेऊया. आणि आता पोंगळ्यांसाठी जे पीठ लागणार आहे ते आपण मळून घेऊया. हे पीठ भिजवण्यासाठी इथे मी बेसन घेतलंय. साधारण 1.5 वाटी बेसन आहे, ते मी काढून घेतो. तुम्हाला या पोंगळ्या किती बनवायच्या आहेत त्यानुसार हे पीठ घ्यायचंय. आता यामध्ये आपण घालूया अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, 1 पाव चमचा. यामुळे ना ह्या आवरणाला रंग आणि चव दोन्ही छान येतं. आणि चवीपुरतं मीठ घालायचंय. रश्श्यातही मीठ घालणार आहोत त्यामुळे ह्याला पुरेल एवढंच मीठ आपल्याला घालायचंय, 1 चिमूटभर. मिक्स करून घेऊया. आणि आपण जसा पोळीला भिजवतो तसा घट्ट गोळा आपल्याला ह्याचा भिजवून घ्यायचा आहे. हे चण्याचं पीठ आहे, प्रचंड चिकट असतं त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याला मळून घ्यायचंय. खूप जास्त पाणी घातलं तर ते सैल होईल लगेच. अगदी थोडं 2-2 चमचे पाणी आपण घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता ह्याचा गोळा मी भिजवून घेतलाय. अगदी मोजून 4 ते 5 चमचे पाणी आपल्याला ह्याला लागलंय. ह्याच्यापेक्षा जास्त पाणी लागलं नाहीये. तुम्ही किती पीठ घेताय ह्याच्यावरती पाण्याचा अंदाज घेऊन मग ह्याच्यात पाणी घालायचं. आता इथे ना थोडंसं आपण तेल घेऊया. चमच्यात तेल घेतलंय मी आणि ह्याला तेलाचा हात लावूया, म्हणजे हे छान मळलं जाईल. इथे आपलं हे पीठ भिजवून तयार आहे. आता आपण हे 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया. इथे 5 मिनिटं झाली. आपण जे पीठ भिजवून ठेवलं ते छान भिजलंय.
आता आपल्याला ह्या भाजीचा मेन इन्ग्रेडियंट म्हणजे ह्या ज्या पोंगळ्या असतात त्या बनवायच्या आहेत. मी ह्या पिठाचे 2 भाग करून घेतो. आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. इथे ना मी कोरडं बेसन घेतलंय थोडंसं, ते घालतो खाली म्हणजे चिकटणार नाही हे. आणि आपण जशी पोळी लाटतो तशी मोठी पोळी ह्याची लाटून घ्यायची. इथे आपली ही पोळी आता लाटून झाली आहे. आता आपण हा जो मसाला करून घेतला त्यातला 1 चमचाभर मसाला मी ह्या पोळीवरती घेतो आणि हा मसाला जो आहे तो आपल्याला ह्या छान पोळीला लावून घ्यायचा आहे. आपला मसाला छान पसरवून झालाय पोळीवरती. आता इथे मी सुकं खोबरं घेतलंय बारीक किसून, थोडंसं आपण ह्या पोळीवरती हे घालूया. आणि सोबतच इथे पांढरे तीळ घेतले, ते पण ह्यावर घालूया थोडेसे. आता काय करायचंय, सुरीने आपण जसं सुरळीच्या वडीला कट करून घेतो ना त्या प्रकारे कट करायचंय. खूप जास्त मोठ्या नाही आणि एकदम बारीक बारीकही नाही, अशा ह्याचे कट मारायचे आपल्याला. आता आपल्याला ह्याची सुरनाळी करून घ्यायची म्हणजे पोंगळी करून घ्यायची. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ह्याला पोंगळ्याची आमटी किंवा पोंगळे पातोळी का म्हणतात ते. घट्ट अशी आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा. हे बघा, या पद्धतीने असेच मी सगळे पोंगळे करून घेतो. एका पोळीच्या पोंगळ्या आपण इथे करून घेतल्या, अशाच आपण आता ह्या दुसऱ्या पोळीच्या करून घेऊया. मी याला पिठामध्ये बुडवून घेणार आहे म्हणजे हे खाली चिकटणार नाही. इथे आपली दुसरी पोळी पण तयार झाली आता लाटून. आता परत मगासारखंच 1 चमचाभर हा मसाला जो आहे तो आपण ह्यावरती घालूया आणि ह्याला छान लावून घेऊया. आपल्या सगळ्या पोंगळ्या इथे तयार करून झाल्यात. आता आपण रस्सा फोडणीला टाकूया. आपल्या पोंगळ्या तर आता इथे करून झाल्या, तर आता आपण त्याच्यासाठी लागणारा रस्सा करणार आहोत. छान झणझणीत रस्सा करायचा आहे ह्याच्यासाठी. तर इथे मी गरम पाणी ठेवलंय व्हायला आणि इथे कढई तापत ठेवली. या कढईमध्ये तेल घालायचंय. एक 5 ते 6 चमचे तेल लागणार आहे. या रेसिपीला थोडं तेल जास्त लागतं म्हणजे ह्याला छान तरी येते. आपलं तेल इथे तापलंय. आता इथे मी घेतलेत कढीपत्त्याची पानं. एक 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आपल्याला तेलामध्ये घालायचे. आणि आता मगाशी आपण जे वाटण वगळून ठेवलं ते वाटण ह्या तेलामध्ये आपल्याला घालायचं. आणि सोबतच हे आपण मगाशी जो मसाला पोंगळीसाठी काढून ठेवला तो पण आपण ह्याच्यातच घालूया. हे जे वाटण आहे ते छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय. इथे आपलं जे पाणी ठेवलं होतं रश्श्यामध्ये घालायला ते गरम झालंय. मी गॅस बंद करून ठेवतो ह्याचा. आणि एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे वाटण आहे ते छान परतून घ्यायचं. त्याला तेल परत सुटलं पाहिजे आपण घातलेलं. त्याला तेल सुटलं की मग आपण बाकीचे मसाले घालूया. इथे वाटणाला आता हलकसं तेल सुटायला लागलंय. आता आपण ह्यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद. त्यानंतर इथे लाल तिखट घेतलंय. 1 चमचाभर लाल तिखट घालूया. छान झणझणीत झाला पाहिजे रस्सा. इथे मी घेतलाय कांदा लसूण मसाला. छान मोठा चमचा भरून घालणार आहोत आपण.
बस एवढेच मसाले आपल्याला ह्यामध्ये घालायचे. त्या व्यतिरिक्त आणखीन कुठले मसाले नाही घालायचे. एकदा परतून घेऊया, मिक्स करून घेऊया छान. इथे आपला मसाला छान परतून झालाय, त्याला तेलही सुटलंय. सगळे मसाले छान वास येईपर्यंत भाजून घेतलेत. आता हे जे गरम करून घेतलं पाणी ते थोडं थोडं करून आपण ह्यामध्ये घालूया. आणि इथे ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक भांडभर पाणी घालून घेतलं होतं. त्याला जे वाटण असतं ते निघण्यासाठी, ते पण पाणी आपण ह्यामध्ये घालूया. तुम्ही इथे बघू शकता ह्याला किती छान तर्री सुटली आहे आणि मस्त खमंग वास येतोय या रश्श्याचा. आत्ता हा तुम्हाला थोडा पातळ वाटत असला ना तरी आपण ज्या पोंगळ्या केल्या आहेत त्या ह्यामध्ये आपल्याला सोडायच्या आहेत आणि शिजवायच्या आहेत. त्यामुळे त्याला शिजण्यासाठी पण पाणी लागतं आणि बेसनपीठ आहे त्यामुळे त्याचा थिकनेस जो असतो तो ह्या रश्श्याला येतो. त्यामुळे हा जो रस्सा आहे तो पहिल्या सुरुवातीला थोडा पातळच ठेवायचा आहे. आपल्या रश्श्याला इथे छान उकळी आली आता खळखळून. मी गॅस लहान केलाय आणि ह्या ज्या पोंगळ्या केल्या आहेत ह्या आता आपल्याला ह्यामध्ये सोडायच्या आहेत. ह्याला उकळी आल्याशिवाय ह्या ह्याच्यात सोडायच्या नाहीत. उकळी चांगली खळखळून आली की मगच हे आपण त्याच्यात सोडणार आहोत. आता मी एक एक करून हे ह्याच्यात सोडून घेतो. आता ह्याला न ढवळताच ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि एक 7 ते 8 मिनिटं ह्याला छान आपण उकळवून घेणार आहोत. म्हणजे ह्या ज्या पोंगळ्या आहेत त्या व्यवस्थित शिजतील, आमटीलाही छान थिकनेस येईल आणि छान दाटसर अशी आपली आमटी तयार होईल. आता आपण ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालूया. तुम्ही इथे बघू शकता आपण जे पुंगळ्या घातल्या त्या इथे छान तरंगतायत. म्हणजे ह्या छान शिजल्या आहेत. ह्या शिजल्यावरती रश्श्यावरती तरंगतात. सगळ्यात शेवटी आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर घालूया आणि ह्याला गरमागरम सर्व करू. आपले पोंगळी पातोडी किंवा पोंगळ्यांची आमटी इथे तयार आहे. आपण ही काढून घेऊया. आपली ही पोंगळ्यांची आमटी किंवा पोंगळ पातोडी इथे तयार आहे. मी टेस्ट करणार आहे आता आणि छान झणझणीत वास येतोय ह्याला. आणि एक तोडून बघतोय तर तुम्ही बघू शकता इथे जी पोंगळी आहे ती छान सॉफ्ट झाली आहे, लगेच तुटती आहे आणि आतपर्यंत शिजली आहे. आता मी खाऊन बघणार आहे. मी आता छान झणझणीत झाले. त्याच्यात त्या वाटणाचा, खोबऱ्याचा, तिळाचा असा सगळा फ्लेवर उतरलाय. गरमागरम ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा वाफाळत्या भाताबरोबर अगदी छान लागेल खायला. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.